ओके. तर 10वी बोर्ड परीक्षेसाठी तुम्ही हा कोर्स घेतलेला आहे इंग्लिशसाठी आणि मराठी आणि हिंदीसाठी. ओके. तर पहा या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिशपासून सुरुवात करणार आहोत. तर पहा 10वी इंग्लिशमध्ये किंवा मराठी असो किंवा हिंदीमध्ये असो, तुम्हा विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स पाहिजे असतात. पण बरेच असे विद्यार्थी असतात की त्यांचा अभ्यास झालेला नसते. पण त्यांना जे आहे शेवटी जेव्हा बोर्ड परीक्षा असते तेव्हा ते अभ्यासाला लागत असतात आणि त्यामुळे त्यांना काही कळत नाही काय करायचं, काय नाही करायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, हा कोर्स तुमच्यासाठीच आहे की तुम्हाला जर चांगले मार्क्स पाहिजे असतील, तर प्रॉपर मी तुम्हाला सांगणार आहे की नेमकं बोर्ड परीक्षेमध्ये काय येणार, तुम्ही त्याचे उत्तर कसे लिहायचे, काय लिहायचे. आणि हा कोर्स असाच आहे की कमी वेळ असला आणि कमी वेळेमध्ये तुम्ही चांगले मार्क्स घेऊ शकता. ओके. तर मी तुम्हाला जे सांगणार आहे फक्त तुम्हाला सिरियसली ते करायचं आहे लास्टला बोर्ड परीक्षेच्या शेवटीला आणि हे तुम्ही करून चांगले मार्क्स नक्की आणि नक्की घेऊ शकता. आणि जर तुम्ही हा कोर्स लवकरात लवकर घेतलेला असेल तर तुम्ही आत्तापासून एक करत राहा. तुम्हाला बेस्ट मार्क्स मिळणार आहेत तुमच्या बोर्ड परीक्षेमध्ये. ओके. तर आजच्या या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण इथं पाहणार आहोत ते म्हणजेच की इन्फॉर्मल अँड फॉर्मल लेटर्स. ओके. पहा तुम्हाला रायटिंग स्किलचा एक क्वेश्चन येतो तुमच्या 10वी बोर्ड परीक्षेमध्ये. रायटिंग स्किलचा जो सेक्शन आहे त्या सेक्शनमधला तुम्हाला क्वेश्चन नंबर 5A मधला पहिला क्वेश्चन येतो तो म्हणजेच की लेटर रायटिंग. आता लेटर रायटिंग तुम्हाला जो क्वेश्चन येतो त्यामध्ये तुम्हाला लेटर लिहायचं असते. मराठीमध्ये त्याला तुम्हाला माहिती आहे पत्र म्हणतात. ओके. पत्रलेखन तुम्हाला इथं करायचं असतं इंग्लिशसाठी. आणि या पत्रलेखन करताना इथं 2 प्रकारचे पत्र तुम्हाला येतात. 2 टाईपची इथं लेटर रायटिंग येतात. नंबर 1 इन्फॉर्मल आणि सेकंड फॉर्मल. ओके. इन्फॉर्मल लेटर आणि फॉर्मल लेटर. आता ज्यांना याचा अर्थ समजत नसेल त्यांचा अर्थसुद्धा सांगतो आणि ते कसं लिहायचे इन्फॉर्मल आणि फॉर्मल लेटर ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. पहा इथं तुम्हाला सर्वात अगोदर 2 टाईप समजले पत्राचे. ओके. आता यामध्ये सांगितलेलं आहे की हाऊ टू अटेम्प्ट धिस क्वेश्चन. ओके. म्हणजे इन्फॉर्मल लेटर कसं इथं सोडवायचं. पण पहा इथं अर्थ अगोदर समजून घ्या इन्फॉर्मल लेटरचा काय होतो आणि फॉर्मल लेटरचा इथं काय होतो. तर पहा इन्फॉर्मल लेटरचा अर्थ इथं काय होतो. पहा की धिस क्वेश्चन इन्व्हॉल्व्स रायटिंग लेटर टू फ्रेंड्स, रिलेटिव्हज ऑर ॲक्वेंटेन्सेस. म्हणजेच इन्फॉर्मल लेटर अशा पद्धतीचं असतं की तुम्ही तुमच्या ते फ्रेंडला लिहितात किंवा रिलेटिव्हला लिहितात म्हणजे तुमच्या मित्राला लिहितात किंवा नातेवाईकांना लिहितात. त्याला म्हणतात इन्फॉर्मल लेटर. ओके. सोप्या भाषेमध्ये सांगतो, तुम्ही तुमच्या फ्रेंडला पत्र लिहिता, तुमच्या रिलेटिव्हला पत्र लिहितात त्याला इन्फॉर्मल लेटर म्हणतात. आणि फॉर्मल लेटर म्हणजे काय, की फॉर्मल लेटर म्हणजे की तुम्ही एखाद्या ऑफिशियल वर्कसाठी पत्र लिहितात. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला एखाद्या कंपनीमध्ये जॉबसाठी अप्लाय करायचं आहे. ओके. कंपनीमध्ये तर तुम्ही काय इथं लेटर लिहाल, पत्र लिहाल त्या कंपनीला. तर ते पत्र जे लिहाल ते फॉर्मल पद्धतीचं असणार आहे. त्याला फॉर्मल लेटर असं म्हणतात. ओके. किंवा सेकंडली तुम्ही एखाद्या व्यक्तीला पत्र लिहितात पण ऑफिशियल वर्कसाठी. ओके. ऑफिशियल तुम्हाला तिथं काम आहे. तो तुमचा रिलेटिव्ह नाही, तो तुमचा फ्रेंड नाही, पण ऑफिशियल कामासाठी समजा तुमच्या शाळेमध्ये तुम्ही पत्र लिहितात. ओके. शाळेमध्ये तुम्ही पत्र लिहितात. तर ते झालं विद्यार्थी मित्रांनो इथं तुमचं फॉर्मल लेटर. ओके. फॉर्मल म्हणजेच काय ऑफिशियल वर्कसाठी असं समजून चाला. ओके. तर आता यामध्ये 2 प्रकारचे पत्र येतात आणि 2 प्रकारचे जे पत्र येतात तर ते दोन्हीही प्रकारचे पत्र तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. त्या 2 पैकी कोणत्याही एका प्रकारचं पत्र तुम्हाला इथं लिहायचं असते. ओके. आता 2 पैकी कोणतं पत्र लिहायचं मग फॉर्मल लेटर लिहायचं की इन्फॉर्मल लेटर लिहायचं. मी तुम्हाला दोन्ही पद्धतीचे प्रकार जे आहेत फॉर्मल आणि इन्फॉर्मल लेटर त्याचे समजून सांगणार आहे कसं लिहायचं म्हणून. ते तुम्ही डिसाईड करा की सोपं कोणतं आहे आणि हार्ड कोणतं आहे. सोपं दोन्ही सुद्धा आहेत, फक्त तुम्हाला कोणतं इझी जाते त्यानुसार तुम्ही ते लिहा. आता यामध्ये तुम्हाला काय पाहू शकता इन्फॉर्मल लेटर जे आहे ते कसं लिहायचं याचा तुम्हाला इथं पूर्ण फॉर्मॅट दिलेला आहे. तुम्ही हा पाहू शकता. पण पहा हा तुम्हाला फॉर्मॅट न सांगता मी डायरेक्टली तुम्हाला पत्र दाखवतो. म्हणजे काय एकूण तुम्हाला सोप्या पद्धतीने समजणार आहे. माझं एम हे आहे, माझं उद्देश हे आहे की तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने प्रश्न समजायला पाहिजे आणि त्याचं उत्तर तुम्ही कोणताही प्रश्न एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. ओके. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. तर पहा पत्र कसं लिहायचं मी डायरेक्टली तुम्हाला सांगतो. ओके. जसं फॉर्मल, इन्फॉर्मल आहे इथं दोन्ही इथं सांगितलेलं आहे पाहू शकता. हे जे आहे फॉर्मल लेटरचं इथं काय सांगितलेलं आहे पॅटर्न सांगितलेलं आहे कसं लिहायचं म्हणून. पण मी डायरेक्टली तुम्हाला काय लेटर दाखवतो. ओके. तर आपण एक काम करूया, डायरेक्टली तुम्हाला एक इथं क्वेश्चन घेऊया आणि क्वेश्चनचं ॲन्सर मी तुम्हाला इथं सांगतो. ओके. तर क्वेश्चन पहा इथं मॉडेल क्वेश्चन विथ मॉडेल लेटर्स विथ सोल्युशन. ओके.
तर इथं क्वेश्चन नंबर 1 आहे. आता इथं पत्राचा जो क्वेश्चन असतो तो तो इथं लागले सुरुवात झालेला आहे. तो कसा सोडवायचा आपण इथं पाहूया. ठीक आहे. तर पहा पहिला क्वेश्चन आहे की रीड द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट. ओके. ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला इथं दिलेली आहे. ओके. हे तुम्हाला पत्रासाठी एक ॲडव्हर्टाइजमेंट दिली आहे. ओके. ॲडव्हर्टाइजमेंट कशाची? तर मेलोडियस लिटल चॅम्प्स, golden opportunity for young and building singers. Okay, auditions are open for the age group of 12 to 16. आता पहा सर्वात महत्त्वाचं, जेव्हा तुम्हाला क्वेश्चन दिला असतो पत्राचा, तर तो क्वेश्चन पूर्ण वाचायचा, समजून घ्यायचा प्रत्येक पॉईंट. तुम्हाला जर समजलं एक वेळ तर तुम्ही लिहू शकता. ओके. जेव्हा तुम्हाला समजाल क्वेश्चन तेव्हा तुम्ही इथं लिहू शकता. ओके. तर पहा तुम्हाला इथं काय समजलं की हे इथं एक कॉम्पिटिशन आहे. ओके. ऑडिशन आहे. कशाची? तर सिंगिंगसाठी जी कॉम्पिटिशन आहे. एज ग्रुप 12 ते 16 वर्षातील इथं मुलांसाठी. ओके. इथं ठिकाण आहे व्हेन्यू टाउन हॉल ओमेगा. डेट आहे 17 ते 18 ऑक्टोबर. फॉर मोर डिटेल्स, अजून डिटेल्स पाहिजे असतील तर इथं काय, इथं त्यांचा पत्ता आहे, त्यांचं नाव आहे. ओके. ते इथं नोटसुद्धा दिले आहे की ब्रिंग युअर प्री रेकॉर्डेड सॉन्ग इन पेन ड्राईव्ह फॉर द ऑडिशन. ओके. म्हणजे हे तुम्हाला इथं वाचायचा अर्थ समजला आता की इथं काय सिंगिंगचं ऑडिशन इथं दिलेली आहे. ओके. त्यानंतर आता क्वेश्चन पहा. मेन क्वेश्चन लागलेला नाही. मेन क्वेश्चन आता तुम्हाला इथं विचारलेला आहे. सर्वात अगोदर पहा तुम्हाला इथं अर्थ समजून घ्यायचा. अर्थ समजल्यानंतर आता पहा की इमॅजिन दॅट यू आर अ मानस और समीक्षा. म्हणजेच तुम्हाला असं समजायचं की तुमचं नाव जे आहे मानस आहे किंवा समीक्षा आहे. समीक्षा रामराव जाधव. ओके. फ्लॅट नंबर 102 गणेश नगर उस्मानाबाद. आता पत्र लिहिताना सर्वात महत्त्वाचं एक पाहायचं की तुम्हाला जे पत्रामध्ये नाव कोणतं दिलं आहे आणि पत्ता कोणता दिलेला आहे ते इथं पाहायचं आहे. आता पहा पत्ता तुम्हाला इथं दिलेला आहे. ओके. ॲड्रेस हा दिलेला आहे. ओके. मानस किंवा समीक्षा रामराव जाधव यांचा पत्ता, म्हणजे जो इथं पत्र पाठवणार आहे त्याचा इथं काय पत्ता हा आलेला आहे. आपल्याला कळालं. राईट एनी वन ऑफ द फॉलोइंग लेटर. ओके. आता हे जे तुम्हाला खाली लेटर दिले आहेत, एक पहा इन्फॉर्मल लेटर आहे आणि एक फॉर्मल लेटर आहे. 2 पद्धतीचे लेटर तुम्हाला इथं लिहावे लागतील. ओके. 2 पैकी एक तुम्ही कोणतं इथं लिहू शकता. पण ते लेटर लिहिताना अगोदर समजून घ्यायचं की कोणाला लिहायचं, कशा पद्धतीने लिहायचं. ओके. आता सर्वात अगोदर आपण पहा काय इथं प्रश्नामध्ये सापडलेलं आहे आपल्याला. एकतर आपल्याला जो इथं पत्र लिहिणार आहे त्याचं इथं नाव सापडलेलं आहे. ओके. आणि त्याचा इथं पत्ता सापडला. ओके. हे महत्त्वाची गोष्ट झाली. आणि आता पत्ता आपल्याला दुसऱ्या सापडलेला आहे, तो म्हणजे सापडू शकता इथं ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये. समजा फॉर्मल लेटरसाठी हा पत्ता इथं आहे. ओके. ज्याला आपण लेटर पाठवणार त्याचा पत्ता. ओके. इथं पाहू शकता इथं ठिकाणसुद्धा दिलेलं आहे. पत्त्यामध्ये हे सुद्धा येणार. ओके. त्यानंतर आपल्याला मेन जो विषय आहे तुमचा सिंगिंग ऑडिशन आहे, तर तो एक मेन विषय सापडला. म्हणजे पत्र लिहिताना 3 महत्त्वाच्या गोष्टी क्वेश्चनमध्ये पाहायच्या. पहिलं म्हणजे की कोणत्या विषयावरती इथं पत्र आहे, सब्जेक्ट. ओके. सब्जेक्ट कोणता आहे पत्राचा ते पाहायचं. सेकंड जे आहे पत्ता, तुम्हाला ॲड्रेस जो आहे तो ॲड्रेस तुम्हाला पाहावा लागते पद्धतशीर. ज्याला पत्र पाठवायचं आहे त्याचा ॲड्रेस कोणता, जो पत्र पाठवणार आहे त्याचा ॲड्रेस कोणता ते पाहायचं. ओके. आणि डेटसुद्धा इथं पाहायची व्यवस्थित, डेट कोणती आहे. तर हे 3 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला इथं लक्षात ठेवायच्या आणि त्यानुसार इथं पत्र लिहायचं. ओके. तर क्वेश्चनमध्ये आपण ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी इथं पाहिल्या. पत्ता पाहिला, सब्जेक्ट पाहिला आणि त्यानंतर आता आपण पाहूया इथं जे पत्र आपल्याला क्वेश्चन दिला आहे, मेन क्वेश्चन इन्फॉर्मल लेटर आणि फॉर्मल लेटर आता कसं लिहायचं पहा. आता पहिलं दिलं आहे तुम्हाला समजा इन्फॉर्मल लेटर. इन्फॉर्मल लेटरमध्ये काय सांगितलेलं आहे की राईट अ लेटर टू युअर लिटल ब्रदर ऑर सिस्टर हू इज फॉन्ड ऑफ सिंगिंग. म्हणजे पत्र लिहा तुमच्या ब्रदर ऑर सिस्टरला हू इज फॉन्ड ऑफ सिंगिंग, म्हणजे ज्याला इथं सिंगिंग येते. तुमच्या ब्रदर ऑर सिस्टरला पत्र लिहा ज्याला इथं सिंगिंग येते. ओके. टेल हिम ऑर हर अबाउट द अपकमिंग ऑडिशन. म्हणजे त्याला तुम्हाला सांगायचं आहे की जे ऑडिशन येत आहे सिंगिंगसाठी ते तुम्हाला त्याला सांगायचं आहे. आता ऑडिशन येत आहे हे तुम्हाला कसं कळलं, कारण की वरती जे ॲडव्हर्टाइजमेंट दिली होती पत्रामध्ये ते तुम्ही वाचली म्हणून तुम्हाला त्यामध्ये कळालेलं आहे. ओके. तर यूज द पॉईंट्स गिवन इन अबोव ॲडव्हर्टाइजमेंट. पहा ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये जे पॉईंट दिले आहेत ते वापरा, यूज करा. यू मे ॲड युअर ओन पॉईंट्स. तुम्ही स्वतःचे पॉईंट्ससुद्धा इथं काय ॲड करू शकता. तर हे तुम्हाला इन्फॉर्मल लेटर लिहायचं आहे तुमच्या ब्रदर किंवा सिस्टरला, कारण की त्याला सिंगिंग येते आणि त्याला सांगायचं आहे की ऑडिशन येत आहेत आणि जे ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये आपल्याला पॉईंट दिले आहेत त्याचा इथं यूज करायचा आणि इन्फॉर्मल लेटर इथं लिहायचं. ओके. हे झालं इन्फॉर्मल लेटर. आता फॉर्मल लेटर पहा कशा पद्धतीने असणार आहे. इथं पहा काय दिलं आहे, ऑर दिलेलं आहे. ऑर म्हणजे तुम्ही इन्फॉर्मल लेटर लिहा किंवा तुम्ही हे फॉर्मल लेटर लिहा.
आता इन्फॉर्मल लेटर सांगितलं मी तुमच्या ब्रदर और सिस्टरला अशा प्रकारे लिहायचं आहे. आता फॉर्मल लेटरमध्ये कोणाला आणि कसं पद्धतीने लिहायचं पहा, की राईट अ लेटर टू युअर स्कूल हेडमास्टर इन्फॉर्मिंग हिम अबाउट द इव्हेंट. म्हणजेच तुम्हाला तुमच्या जे स्कूल आहे त्याचे जे प्रिन्सिपल आहेत, जे हेडमास्टर आहेत, त्यांना पत्र लिहायचं आहे. ओके. अँड टेल हिम अबाउट द इव्हेंट. आणि त्यांना सांगायचं आहे हे ऑडिशन आहे म्हणून. अँड रिक्वेस्टिंग हिम टू लेट द स्टुडंट्स ऑफ युअर स्कूल पार्टिसिपेट इन द इव्हेंट. म्हणजे पहा, तुम्हाला सर्वात अगोदर याचा अर्थ समजून घ्यायचा असते. पत्र कशासाठी लिहायचं आहे, तर इथं सांगितलेलं आहे पत्र तुमच्या हेडमास्टरला लिहायचं आहे, तुमच्या स्कूलच्या. त्यांना रिक्वेस्ट करायचं आहे की तुमच्या जे शाळा आहेत त्या शाळेमधले जे स्टुडंट्स आहेत त्यांना या इव्हेंटमध्ये सिंगिंग ऑडिशनमध्ये पार्टिसिपेट करायला लावण्यासाठी. ओके. यासाठी तुम्हाला इथं तुमच्या हेडमास्टरला इथं लेटर लिहायचं आहे. पहा, यूज द पॉईंट्स गिवन इन द अबो ॲडव्हर्टाइजमेंट, यू मे ॲड युअर ओन पॉईंट्स. ओके. आणि हे पॉईंट तुम्हाला इथं वापरायचे आहेत ॲडव्हर्टाइजमेंटमधले. म्हणजे पहा, 2 पद्धतीचे लेटर तुम्हाला इथं क्वेश्चन असतात लेटरसाठी, एक इन्फॉर्मल लेटर आणि एक फॉर्मल लेटर. आता तुम्हाला कोणत्याही पत्र येऊ असेच 2 पद्धतीचे येणार आहेत, एक इन्फॉर्मल लेटर आणि एक फॉर्मल लेटर. इन्फॉर्मल म्हणजे तुमचं ब्रदर, सिस्टर, रिलेटिव्ह, नातेवाईकासाठी पत्र लिहा. फॉर्मल म्हणजे ऑफिशियल वर्कसाठी, एखादी कंपनी किंवा शाळेचे हेडमास्टर, प्रिन्सिपल जे असतील त्यांच्या आयडी. अशा प्रकारे पद्धतीने प्रश्न येतात. आता सर्वात अगोदर पाहू आपण इथं इन्फॉर्मल लेटर कशा पद्धतीने लिहायचं. ओके. तर पहा, इथं दोन्ही पद्धतीचे आपण लेटर पाहणार आहोत. सर्वात अगोदर पहा इन्फॉर्मल लेटर कशा प्रकारे इथं सॉल्व केलेलं आहे. ओके. तर पहा, सर्वात अगोदर इन्फॉर्मल लेटर. आता सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे की कशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचं की इन्फॉर्मल लेटर लिहायचं म्हणून. ओके. तर पहा, सर्वात अगोदर तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा इन्फॉर्मल लेटर लिहाल म्हणजे ब्रदर, सिस्टर कोणाला, तिथं सर्वात अगोदर डाव्या साईडला, ओके, डाव्या साईडला तुम्हाला इथं इथं पाहू शकता, तुम्हाला सर्वात अगोदर तुमचं नाव, तुमचा पत्ता आणि इथं काय डेट लिहावी लागणार आहे. हे लक्षात ठेवा. तुमचं नेम, ओके, तुमचं नेम, तुमचं इथं ॲड्रेस, ओके, तुमचा ॲड्रेस आणि तुमचं इथं ॲड्रेस लिहिला, त्यानंतर इथं काय लिहायची, डेट लिहायची. आता तुमचं नेम, ॲड्रेस, डेट स्वतःचं लिहायचं का नाही, स्वतःचं नाही लिहायचं. पत्रामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की इमॅजिन करा की तुमचं हे नाव आहे म्हणून. ठीक आहे. आणि जर पत्रामध्ये एखाद्या वेळेस तुम्हाला नाव दिलेलं नसेल तर सिम्पली तुम्ही काय करा, XYZ, ओके, किंवा ABC किंवा ABD असं कोणतंही लिहिलं तरी चालणार आहे, एक्झाम्पल म्हणून, जर नाव दिलेलं नसेल तर. एवढं लक्षात ठेवा. पण आता 3 मी तुम्हाला सांगणार आहे अशा प्रकारे पत्र लक्षात ठेवायचं. इन्फॉर्मल लेटर लिहिताना सर्वात अगोदर लक्षात ठेवायचं तुमचं नाव, पत्ता आणि तारीख. नाव, पत्ता, तारीख. नाव, पत्ता आणि तारीख डाव्या साईडला, नाव, पत्ता आणि तारीख डाव्या साईडला लिहायचं इन्फॉर्मल लेटरमध्ये. ओके. त्यानंतर आता पत्र लिहिताना सुरुवात तुम्हाला करायची असते. आता सुरुवात तुम्ही डायरेक्ट कराल का, हेलो, हाय म्हणून नाही. तर तुम्हाला इथं काय करणार आहे, डिअर नंदू, हे याला म्हणतात सल्युटेशन. ओके. याला सुद्धा मार्क्स आहेत. सल्युटेशन म्हणतात याला. ओके. याला सल्युटेशन म्हणतात. तर याला इथं लिहायचं डिअर नंदू, किंवा समजा डिअर माय ब्रदर. ओके. डिअर माय ब्रदर, किंवा डिअर अजून नाव असेल समजा नंदूच्या जागी अजून कोणतं. आता इथं नंदू जे नाव आहे तुम्हाला पत्रामध्ये दिलं होतं का, नाही. पत्रामध्ये असं दिलं होतं की तुमच्या ब्रदर किंवा सिस्टरला तुम्ही इथं पत्र लिहा म्हणून. पण हे जे नंदू नाव घेतलेलं आहे ते इथं मनाने घेतलेलं आहे. तुम्ही सुद्धा नाव मनाने घेऊ शकता. ओके. पण स्वतःचं नाव नाही लिहायचं. ठीक आहे. तर इथं काय, नंदू असं डिअर इथं लिहायचं आहे. लक्षात ठेवा, इन्फॉर्मल लेटर लिहिताना नाव, पत्ता आणि डेट पहिले लिहायचं. नंतर सल्युटेशनमध्ये डिअर फ्रेंड, डिअर माय ब्रदर, डिअर सिस्टर, डिअर नंदू, डिअर जे असेल तुमचं, ज्याला लिहितात त्याचं इथं असं लिहायचं. त्यानंतर आता सर्वात मेन इथं लक्षात घ्यायचं ते म्हणजेच की पत्राचा जो सब्जेक्ट आहे, जो विषय आहे पत्राचा, तो पूर्ण इथं लिहायचा आहे. आता पत्राचा विषय कोणता आहे, पत्राचा विषय हाच आहे की तुम्हाला पत्र लिहायचं आहे तुमच्या भावाला, बहिणीला, त्याला सांगायचं आहे की सिंगिंग ऑडिशन आहे, त्याला इथं जे आहे तू पार्टिसिपेट करू शकतो. आता सिंगिंग ऑडिशन आहे, यामध्ये काय काय लिहिणार आहे, यामध्ये हेच लिहिणार. ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये दिलं आहे ना, एज ग्रुप 12 ते 16पर्यंत आहे, 17 ते 18 ऑक्टोबरमध्ये ऑडिशन आहे, इथं ऑडिशन आहे, हा पत्ता इथं दिलेला आहे. तुम्ही पत्रामध्ये हे लिहायचं. त्यासोबत पहा, छोटे छोटे 2 ते 3 पॅरेग्राफमध्ये असं लिहायचं. ओके. 1, 2 इथं 3 पॅरेग्राफ केलेले आहेत. आणि त्या पॅरेग्राफमध्ये आता जो विषय तुम्हाला सांगितलं की तुमच्या बहिणी भावाला सांगा ऑडिशन आहे म्हणून सिंगिंगची, तर त्याबद्दल यामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे.
तर अशा प्रकारे तुम्हाला जे आहे इथं पत्र लिहायचं असते. ओके. आणि पहा इथं जे आहे लिहिताना सुरुवात करताना इथं असं लिहायचं की हाय हाऊ आर यू? हिअर इज गुड न्यूज फॉर यू. ओके. इट इज अबाउट यू व्हेरी ग्रेट अपॉर्च्युनिटी फॉर युअर यंग टॅलेंटेड सिंगर्स लाईक यू. ओके. म्हणजे सुरुवात अशी छोट्या पॅराग्राफनी करायची. हेलो हाऊ आर यू? ओके. आय एम वेल हिअर. ओके. अशा प्रकारे तुम्हाला इथं सुरुवात करायची आणि जे शेवट आहे ओके. आता पुन्हा तुम्ही विषय सांगितला की अशा-अशा प्रकारे ऑडिशन आहे, तू पार्टिसिपेट करू शकतो. हा पत्ता आहे, ही तारीख आहे, हे एज ग्रुप आहे. ओके. त्यानंतर आता तुम्ही लास्टला काय लिहायचं पहा, की म्हणजे तुम्ही इथं थँक लिहू शकता. थँक नाही लिहायचं. तुम्हाला इथं जे इन्फॉर्मल लेटर आहे त्यामध्ये इथं तुम्ही असं लिहायचं आहे, की युअर लव्हिंग ब्रदर किंवा असं लिहू शकता युअर ब्रदर. ओके. युअर ब्रदर लिहू शकता आणि खाली तुमचं इथं काय नाव. इथं नाव जे आहे तुमचं असेल समजा मानस इथं दिलं आहे, मानस घेतलेला आहे आपण मॅनस. ओके. त्यानंतर तुम्ही असं लिहू शकता युअर ब्रदर लिहिलं किंवा तुम्ही समजा अजून काही दिलं असेल युअर सिस्टर, तुम्ही सिस्टर म्हणून लिहित असाल तर युअर सिस्टर. ओके. समीक्षा असं तुम्हाला नाव दिलं आहे ना एक्झाम्पलमध्ये, तर अशा पद्धतीने लिहायचं. म्हणून पत्राचे आता इथं 4 ते 4च पॉईंट लक्षात ठेवायचे. 4 सगळ्यात मेन इन्फॉर्मेटरचे लक्षात ठेवायचे. डाव्या साईडला नाव, पत्ता आणि डेट. नाव, पत्ता, डेट. त्यानंतर अजून एक सल्युटेशन डिअर फ्रेंड, डिअर नंदू जे असेल ते. ओके. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे इथं जो पत्राचा विषय आहे तो इंग्लिशमध्ये 2 ते 3 पॅराग्राफमध्ये इथं लिहायचा. हे 3 पॉईंट लक्षात ठेवले. त्यानंतर एक शेवटचा पॉईंट आहे तो म्हणजेच की इथं लिहायचं युअर फ्रेंड, युअर ब्रदर, युअर फेथफुली. ओके. युअर सन जे असेल ते इथं लिहायचं. हे 4 पॉईंट लक्षात ठेवा इन्फॉर्मल लेटरचे आणि अशा पद्धतीने लेटर लिहा. तुम्हाला गॅरंटीड 100% मार्क्स मिळणार आहेत चांगल्या प्रकारे. ओके. आणि यालाच मार्क्स आहेत. ओके. आपण पाहिलं इथं यालाच मार्क्स आहेत. जसं आपण इन्फॉर्मल लेटरचा जो टाईप आहे ना इथं पाहू शकता. ॲड्रेस, पिनकोड, डेट यालाच इथं पहा अर्धा मार्क आहे. त्यानंतर सॅल्युटेशन पहा डिअर लिहिलं तर अर्धा मार्क आहे. नंतर बॉडी ऑफ द लेटर मेन तुम्ही टॉपिक लिहिला तर याला 2.5 मार्क आहे. त्यानंतर इथं जो तुम्ही शेवट करताना युअर फ्रेंड, युअर सन, युअर ब्रदर तर याला इथं 1.5 मार्क आहे. आणि प्रॉपर ग्रामरचा यूज करा त्यासाठी 1 मार्क आहे. यालाच मार्क आहे. आता मी हे तुम्हाला डायरेक्टली हे का नाही सांगितलं, कारण की हे कन्फ्युजनवाला आहे ना. हे तुम्हाला सांगितलं असतं डायरेक्ट मी तुम्हाला एक्झाम्पलमध्ये पत्र दाखवलं, लेटर दाखवलं, त्यामुळे तुम्ही समजले चांगल्या प्रकारे. ओके. तर हे झालं इन्फॉर्मल लेटर. आता आपण इथं फॉर्मल लेटर पाहूया. ओके. तर आता जो फॉर्मल लेटरचा आपल्याला इथं विषय होता तो होता की तुमच्या हेडमास्टरला शाळेच्या पत्र लिहायचं आहे की विद्यार्थ्यांना पार्टिसिपेट करायला लावा सिंगिंग ऑडिशनमध्ये. ओके. सिंगिंग ऑडिशनमध्ये हा आपला इथं काय होता सब्जेक्ट होता. तर आता पहा कसं लिहायचं इथं फॉर्मल लेटर. तर फॉर्मल लेटर लिहिताना सुद्धा लक्षात ठेवा की डाव्या साईडला सर्वात अगोदर तुमचा इथं पत्ता आणि डेट. नाव, पत्ता, डेट. ओके. नाव, पत्ता, डेट हे कॉमन आहे फॉर्मल लेटरसाठी आणि इन्फॉर्मल लेटरसाठी. तुमचा नाव, पत्ता आणि डेट इथं लिहायचं तुम्ही इथं लेफ्ट साईडला आणि पिनकोडसुद्धा त्यामध्ये आला पाहिजे. असला तर लिहायचा, नसला दिलेला तर राहू द्यायचा. ओके. अशा प्रकारे इथं लिहायचं. त्यानंतर आता फॉर्मल लेटरमध्ये सर्वात महत्त्वाचं ज्याला तुम्ही पत्र पाठवत आहात त्याचासुद्धा पत्ता लिहायचा असतो. ज्याला पत्र पाठवत आहात त्याचा पत्ता लिहायचा असतो. तर मग तो कुठं लिहायचा? सिंपल आहे. तुमचा पत्ता लिहिला की डायरेक्टली इथं तुम्ही त्याचा पत्ता लिहायचा. पण कसा लिहायचा? तर इथं काय लिहायचं असते TO2 लिहायचं आणि 2च्या खाली त्याचा पत्ता इथं लिहायचं. आता हा जो पत्ता आहे हा इथं तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे. कारण की हा तुमच्या पत्रामध्ये तुम्हाला दिलेला आहे किंवा एखाद्या वेळेस दिलेला नसतो. तर फॉर एक्झाम्पल म्हणून कोणतंही नाव घ्यायचं. समजा स्कूलचं एखादं मनाने नाव घ्यायचं. XYZ इंग्लिश हायस्कूल, MG रोड, उस्मानाबाद जे असेल ते. ओके. तर अशा प्रकारे तुम्हाला इथं काय अगोदर तुमचा पत्ता, तुमचा नाव, पत्ता आणि डेट. त्यानंतर याचा ज्याला पत्र पाठवत आहेत त्याचा पत्ता. ओके. 2 गोष्टी झाल्या महत्त्वाच्या. आता तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट ते म्हणजेच की सब्जेक्ट. आता विषय लिहिणे तुमच्यासाठी महत्त्वाचं असते. ओके. फॉर्मल लेटरमध्ये लक्षात ठेवा, फॉर्मल लेटरमध्ये तिसरा पॉईंट आहे तो म्हणजे सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे काय? विषय लिहायचं. ओके. असं तुम्ही सब्जेक्ट लिहायचं असं आणि सब्जेक्टमध्ये जो विषय आहे तो पत्राचा तो इथं लिहायचा असते. पत्राचा विषय काय आपला पहा, की रिक्वेस्ट टू इन्फॉर्म अवर स्कूल स्टुडंट्स अबाउट द इव्हेंट अँड एन्करेज देम टू पार्टिसिपेट इन द ऑडिशन. म्हणजेच तुम्हाला पत्र यासाठी लिहिलेलं आहे की आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना इथं सांगायचं आहे, एन्करेज करायचं आहे आणि त्यांना पार्टिसिपेट करण्यासाठी ऑडिशन्समध्ये. ओके. सिंगिंग ऑडिशनमध्ये. हा इथं काय झाला पत्राचा विषय झाला. ओके.
तर सब्जेक्ट तुम्हाला इथं लिहायचाच आहे. आता या पत्राचा विषय हा झाला, बाकीच्या पत्राचा विषय अलग असू शकतो, म्हणून त्यामुळे इथं लक्षात ठेवा की तुम्हाला इथं सब्जेक्ट लिहावाच लागणार आहे फॉर्मल लेटरमध्ये. आता त्यानंतर जसं आपण इथं इन्फॉर्मल लेटरमध्ये काय डिअर फ्रेंड, डिअर माय फ्रेंड, डिअर ब्रदर, डिअर सिस्टर, पण यामध्ये तुम्हाला काय रिस्पेक्टेड सर, ओके, रिस्पेक्टेड सर, ओके, रिस्पेक्टेड सर तुम्हाला इथं लिहायचं, किंवा समजा मॅडम असतील तर रिस्पेक्टेड मॅडम वगैरे जे असेल ते अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं. त्यानंतर आता आपण 4 महत्त्वाचे पॉईंट पाहिले फॉर्मल लेटरमध्ये. पहिलं तुमचं नाव, पत्ता आणि डेट. सेकंड, ज्याला इथं पत्र पाठवत आहात त्याचं टू लिहून त्याचं पत्ता आणि नाव जे असेल ते लिहायचं. त्यानंतर सब्जेक्ट, विषय लिहायचा पत्राचा कोणता आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे सॅल्युटेशन, रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड मॅम जे असेल ते. 4 गोष्टी पाहिल्या. आता पाचवी गोष्ट मेन म्हणजे पाचवी गोष्ट आहे इथं पत्राचा तुमचा विषय पूर्ण डिटेलमध्ये लिहायचा 2 किंवा 3 पॅराग्राफमध्ये. ओके, पत्राचा विषय हाच आहे की सिंगिंग कॉम्पिटिशन आहे, ऑडिशन आहे, ज्याला 12 ते 16 ग्रुपमध्ये, एज ग्रुपमध्ये 17 ते 18 ऑक्टोबरला या ठिकाणी, आणि यासाठी जे आहे आपल्या शाळेच्या स्कूलचे विद्यार्थी पार्टिसिपेट. आता या पत्रामध्ये तुम्हाला मार्क्स घ्यायचे असतील तर 2 ते 3 पॅराग्राफ लिहायचे आहेत. ओके, जो विषय आहे तुमचा मनाने तुम्हाला काही ना काही लिहावंच लागणार, तरच तुम्हाला यामध्ये मार्क्स मिळणार आहेत, एवढंसुद्धा लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर इथं मेन मुद्दा लिहिला तुम्ही. मेन मुद्दा लिहिल्यानंतर पहा, लक्षात ठेवा शेवटी तुम्हाला हे जे फॉर्मल लेटर आहे, फॉर्मल लेटरमध्ये तुम्हाला थँक्यूच लिहायचं आहे शेवटी. ओके, थँक्यूच लिहायचं आहे तुम्हाला शेवटला. ओके, डाव्या साईडलाच लिहायचं आहे थँकिंग यू. ओके, थँकिंग यू लिहू शकता किंवा थँक्यू लिहू शकता. आणि तुम्हाला इथं काय लिहायचं आहे, युअर सिन्सिअरली मानस जाधव, स्टँडर्ड 10A. म्हणजे यामध्ये तुम्ही हेडमास्टरला पत्र लिहिता म्हणून तुमचं नाव लिहिलं आणि तुमचा इथं वर्ग कोणता आहे तो लिहिला. आणि हे पहा, थँकिंग यू लिहिल्यानंतर काय, युअर सिन्सिअरली, ओके, युअर सिन्सिअरली असं लिहायचं. युअर सिन्सिअरली यासाठी हे लिहिल्यानंतर त्याआधी जे आहे खाली तुमचं नाव लिहायचं. ओके, किंवा युअर फेथफुली, ओके, युअर फेथफुली असं सुद्धा लिहिलं तुम्ही तरी चालणार आहे. युअर फेथफुली किंवा युअर सिन्सिअरली हे सुद्धा लिहिलं तुम्ही चालणार आहे. पण हे तुम्हाला लिहावंच लागणार शेवटी. थँक्यू लिहायचं आणि शेवटी हे युअर सिन्सिअरली आणि तुमचं नाव लिहायचं. ओके, अशा प्रकारे तुम्हाला इथं पूर्ण फॉर्मल लेटर लिहायचं आहे. जसं की आपण इथं फॉर्मॅट जर पाहिला, फॉर्मॅट अशा प्रकारे पाहू शकता. आपण पाहिला हा तुमचा ॲड्रेस, पिनकोड, डेट 1.5 मार्क, ज्याला पत्र पाठवत आहात त्याचं नेम, ॲड्रेस, त्याला अर्धा मार्क. आणि इथं सब्जेक्टसाठी पहा, सब्जेक्टसाठी अर्धा मार्क. सॅल्युटेशनसाठी पाहू शकता तुम्हाला इथं सॅल्युटेशन लिहिल्यात त्याला अर्धा मार्क. हे मिळून मिक्स मार्क आहेत. आणि पॅराग्राफ लिहिला तुम्ही 3 ते 4 पॅराग्राफ, त्यासाठी 2 मार्क. ओके, आणि शेवटला पाहू शकता शेवटी तुम्हाला इथं तुम्ही युअर फेथफुली, युअर ट्रूली असं लिहू शकता, त्याच्यासाठी अर्धा मार्क. आणि तुमचं नाम लिहायचं त्याच्यासाठी सुद्धा हा मिक्स आहेत अर्धा मार्क. शेवटी ग्रामरसाठी 1 मार्क. अशा पद्धतीने तुम्हाला जे आहेत इथं पूर्ण मार्क्स डिवाईड केलेले आहेत तुमच्या फॉर्मल आणि इन्फॉर्मल लेटरसाठी. तर मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये समजून सांगितलेलं आहे फॉर्मल आणि इन्फॉर्मल लेटर. तर आता फॉर्मल आणि इन्फॉर्मल लेटरचे बाकी काही एक्झाम्पल आहेत, तुम्ही याची प्रॅक्टिस करू शकता. याचे सोल्युशनसुद्धा तुम्हाला इथं दिलेलं आहे. ओके, फॉर्मल इन्फॉर्मल लेटरचं तुम्ही याची प्रॅक्टिस करा. ओके, तुम्हाला येऊन जाणार, होऊ शकते की यामधलाच एखादा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यामुळे प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केली की तुम्हाला येऊन जाणार. अजून तुम्हाला इथं प्रॅक्टिससाठी सर्व क्वेश्चन दिलेले आहेत. तुम्ही याची प्रॅक्टिस करा. PDF तुम्हाला या कोर्समध्येच मिळणार आहे. थँक्यू.